नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांची घुसर मातोडी व आपातापा पंचायत समिती अंतर्गत गावकऱ्यांची भेट। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी अकोला पंचायत समितीमधील ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी अकोला पंचायत समितीमधील ग्रामपंचायत घुसर मातोडी व आपातापा या गावात भेट दिली। भेटीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या विषयावर ग्रामपंचायतींचा आढावा घेतला। यामध्ये प्रामुख्याने मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली। यावेळी गाव स्तरावर बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी तसेच ज्या लाभार्थ्यांच्या नावांनी घरकुल मंजूर झालेले आहेत मात्र त्यांनी अद्यापही बांधकाम सुरू केलेले नाही अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना आपण घरकुल बांधकाम का करत नाही याबाबत विचारणा केली। पहिल्या टप्प्यामध्ये आलेल्या घरकुल लाभार्थ्यांना भेट देऊन संवाद साधला। आपातापा ग्रामपंचायतमधील बांधण्यात आलेल्या अंगणवाडीची पाहणी करण्यात आली। अंगणवाडीमधील सर्व चिमुकल्यांशी हितगुज करण्यात आले। स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांची पाहणी करण्यात आली। तसेच वैयक्तिक शौचालयाची देखील पाहणी करण्यात आली। गावातील कचरा गोळा करण्याकरिता घंटागाडीचा नियमित वापर होतो किंवा नाही, घंटागाडीचा नियमित वापर केला गेला पाहिजे अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत सचिव यांना दिल्या। ग्रामपंचायत स्तरावर जलसुरक्षकांच्या माध्यमातून गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी वेळेवर करण्यात येते का याबाबतही जलसुरक्षकांना विचारणा करण्यात आली। गाव स्तरावरील जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला। शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची तथा बाथरूमची पाण्यासह सुविधा उपलब्ध आहे का याची पाहणी करून यांवर संबंधितांना अंगणवाडीमध्ये पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या। तसेच शाळा अंगणवाडीमध्ये मनरेगा अंतर्गत बाथरूम शौचालयाचे बांधकाम करण्याबाबत मनरेगा विभागाला आदेशित करण्यात आले। घुसर ग्रामपंचायतमधील अंगणवाडी बंद असल्याचे आढळल्याने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत यांचा तत्काळ निलंबनाचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा असे महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती राजश्री कोलखेळे यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। ग्रामपंचायत मातोडी ग्रामपंचायतमध्ये मनरेगा अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यात आली। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा तपासून पहिला विविध लाभार्थ्यांसोबत संवाद साधला। सदर ग्रामपंचायत भेटीला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला येथील बी वैष्णवी यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायतचे समाधान वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता विभागाचे अनिता तेलंग, मनरेगा कक्षाचे श्री नाना पजई, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी राजश्री कोलखेडे, जिल्हा कक्षातील माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ अर्चना डोंगरे तसेच पाणी गुणवत्ता सल्लागार ममता गणोदे, पंचायत समिती अकोलाच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, विस्तार अधिकारी उल्हास मोकळकर, गट समन्वयक संतोष जतारकर, तालुक्याची मनरेगा कक्षाचे अधिकारी कर्मचारी APO PTO, संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच महिला व बचत गटाच्या सदस्या, आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, जलसुरक्षक, स्वच्छताग्रही तसेच गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।